गुड मॉर्निंग मित्रांनो, आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज नागपंचमीनिमित्त माझ्याकडून तुमच्या सगळ्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि आज आम्ही जाऊन राहिलो शंकरीच्या मंदिरामध्ये पूजा करायसाठी नागपंचमी असल्यामुळे. आणि माझ्यासोबत येऊन राहिले पहा दीदी. वीडियो को लाइक और सब्सक्राइब करना और जल्दी से जल्दी 10,000 सब्सक्राइबर्स पूरे होने चाहिए इस महीने के अंदर में. ओके बाय. तर मित्रांनो चला आता तुम्हाला मी नेतो मंदिरामध्ये मित्रांनो पूजा करायसाठी. कंटिन्यू आमच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा मित्रांनो. हर हर महादेव. तो गाइस आज हम वीडियो बना रहे तो ये देखो. सा हाय गाइस कर. हाय गाइस. तुम हर हर महादेव. आपका स्वागत है हमारे वीडियो में. ऐसे देखते रहो. हर हर हाय गाइस, कैसा है आपका ब्लॉग. चैनल में कमेंट में क्या इस कमेंट में 10,000 लाइक्स करवा दो. सब्सक्राइब प्लीज गाइस. इस पौड़े के साल के पहले आता नहीं बना. इसको आता नहीं बना. चिंटपाक हर हर सब्सक्राइब. जय भोलेनाथ. तर मित्रांनो आता आमची पूजा संपन्न झालेली आहे आणि आता बस आम्ही लगेच घराकडे जाणार आहोत. आणि सध्या पाणी येऊन राहिला आमच्या गावाकडे. पाणी येऊन राहिला पहा तुम्ही. आणि मंदिर पहा मित्रांनो, खूप सुंदर आहे. छोटंसं मंदिर आहे पण खूप सुंदर आहे. आणि हा माझ्या कॉलनीमध्ये आहे, जस्ट रोडाला लागून सनी. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवतो थोडंसं. पहा छोटंसं मंदिर आहे पण खूप चांगलं आहे. आणि आजचं मोसम पण खूप चांगला आहे मित्रांनो. पहा हलकं हलकं पाणी चालू आहे मित्रांनो. भेटू मित्रांनो नंतर. मग माझ्या वावराकडे पण पूजा करायला जायचं आहे मला, तर वावरात भेटू मित्रांनो. मित्रांनो आम्ही आता मंदिरातून आलेलो आहोत. आणि हे आमच्याकडे आमच्या एरियामध्ये अशी प्रकार आहे की घरी आम्ही लाया शिकतो बरं सगळ्या घरावर. तर या तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत आम्ही कसं शिकतो. आणि माझी मुलगी लाया शिकतो बरं खाऊन राहिली. आता आम्ही लाया शिकतो बरं घरवर, तुम्ही पाहू शकता. अशातला प्रकार आहे मित्रांनो लाया फेकणं आमच्या घरी. तुम्हाला कसं वाटत आहे मित्रांनो? तुमच्या इकडे पण असं होत असेल का मित्रांनो? मला माहित नाही, पण आमच्या साईडला असं होते बरं, रामटेक साईडला. आणि मित्रांनो आता मला वावराकडे पण जायचं आहे आणि तिथली पण पूजा मी तुम्हाला दाखवील बरं. तिथं पण आमचे एक देवस्थान आहे, एक छोटंसं मंदिर आहे एक झाडाखाली बरं. तर तिथली पण तुम्हाला मी पूजा दाखवील बरं. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. तर आज आमच्याकडे आलू पराठा बनवून राहिला सकाळी नाश्त्यामध्ये. तर तुम्ही पहा मित्रांनो. आता हे आलू भरलेलं आहे. पद्धत पहा आमची इकडली आलू पराठ्याची. दीदी तू आलू पराठा खाएंगी? हाँ। खाएंगी ना?
कितना खाएंगी बता दे। एक च खाएंगी क्या? ठीक है ना। असं लाटून राहिली माझी बायको पराठ्याला. पहा, तेल लावलं आहे तिला, आलू पराठ्याला तेल लावलंय. आणि अशातली हे नवीन स्टाईल आहे इशीवाली. पहा, आणि इकडं तवा ठेवलेला आहे गरम व्हायला. कोणाकोणाला आवडला ही नवीन पद्धत तर कमेंट करून सनी नक्की सांगा. खास करून मी पाहिलं की बा बेलनं जास्त करून करतात हे, पण हे हाताने करून राहिली अशी. आणि पहा, आता हाच लाटलेला डायरेक्ट केला तव्यामध्ये, गरम तव्यामध्ये. आणि आता हा थोड्या वेळात आलू पराठा बनेल कडकमध्ये. तर असं बनलेलं आहे आमचा आलू पराठा, एकदम खणखणीत बढिया आणि मस्त कडकमध्ये. आणि माझ्यासोबत माझी मुलगी पण बसलेली आहे, ही पण बसलेली आहे, ही पराठा खाऊन राहिली ऑलरेडी. आणि आता आम्ही करून राहिलो नाश्ता मित्रांनो. तर मित्रांनो, आता आम्ही वावरात आलेलो आहोत. आणि हे झाडापाशी एक छोटंसं दिसून राहिला तुम्हाला, अगरबत्ती लागलेली आहे तिथं. तर हे आमचं वावरातलं मंदिर आहे छोटंसं. इथं आम्ही प्रत्येक वर्षी नागपंचमीला येतो आणि पूजा करतो मित्रांनो. हे आमचं वावर साईडला मित्रांनो, तुम्ही पाहत असेल हे वावर आहे आमच्यावालं. आणि मित्रांनो, चला आता आपण अलविदा घेऊया. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट करून आणि पक्का सांगा मित्रांनो. आणि अगर व्हिडिओवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. दीदी बाय बोलो.